16 आमचे विठ्ठलाप्पा नागवणे असतील, नारायणभाऊ जाधव असतील, या सर्वांनी, बंडोबा सोनवणे असतील, या सर्वांनी हा दिंडी सोहळा चालू केला आणि भाऊंच्या मागे आमचे पाडवा जाधव असतील, अनिल जाधव असतील, बापराव जाते असतील, बाप्पा, हे सर्वजण हा दिंडी सोहळा अविरत चालवत आहे आणि आपली ही दिंडी ही सुखरूप व्यवस्थित आपण पंढरपूरपर्यंत पोहोचाल आणि माऊलीचे आशीर्वाद घेऊन आपल्याला यावर्षी पाऊसमान आपल्या परिसरातच पाऊसमान एकदम व्यवस्थित आहे, तरी असंच पाऊसमान राहावं अशी आपल्या सर्वांच्या वतीने विनंती करा आणि आमच्या गावच्या वतीने आमचे सरपंच संजू काका नागवडे यांच्या वतीने आपल्या दिंडी सोहळ्याला हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आमच्या सहकारी कारखान्याचे चेअरमन आदरणीय राजेंद्र नागवडे यांच्या वतीने दिंडीच्या सोहळ्याला शुभेच्छा देतो। या ठिकाणी थांबतो। समोर बघा, समोर गावातून हरिभक्तपरायण नारायणभाऊ जाधव यांनी दिल्ली आणि साप्ताहाचा कार्यक्रम चालू केला असताना पुढे त्यांचे सुपुत्र बंडोबा असतील, त्यांचे सहकारी असतील, जाधव असतील, पाटील आबा असतील, एक तरुण टीम तयार करून त्यांनी एकदम चांगल्या प्रकारचा दिंडी सोहळा तयार केलेला आहे। प्रत्येक वेळेस त्यांची दिंडीमध्ये लोकांची उपस्थिती चांगल्या प्रकारे असून ते चांगल्या प्रकारचं नियोजन करतात, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो। आजच्या अन्नदाते कळस टीम त्या सर्वांनी चांगल्या प्रकारचा अन्नदान केल्याबद्दल त्यांना पण दादासाहेब नागवणे, अशोक बारोकर या ठिकाणी जे अन्नदान केलं, अत्यंत चांगल्या प्रकारचं स्वादिष्ट अन्नदान केलं, त्यांचं पण मी अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट अशी, आता 300 ते 400 सोहळ्यामध्ये सामील झालेले आहेत। ते सोहळा जात असताना कोणत्याही प्रकारचं व्यवस्थितपणे निर्विघ्न पार पाडत आहे। दुसरी गोष्ट, इतक्या लांबून सोहळा येत असताना आम्ही 1.5 तास, आपण 2-3 तासापूर्वी गाडीत बसून आलो। तुमच्याकडे आमच्याच पाहिलं निश्चित प्रकारे वेगळ्या चेहऱ्यावरती येते, आम्ही आलो तर चुकलेले, तर तुम्ही इतक्या मोठ्या पायदिंडी सोहळा करून येऊ, तुमच्या चेहऱ्यावरची तीच दिसते खरंच की तुमच्या चेहऱ्यावर बघून असं वाटतं आम्ही सुद्धा दिंडीत सामील व्हावं, पण दादा काय आम्हाला लवकर येऊ देत नाही। तर गावच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो। रामकृष्ण। सरकारनं पुढं काय पाकिट बिकिट आहे का आम्हाला? नाही तुम्हाला गाडीत नाही, एकच गेला तेवढं काय पाकिट बिकिट आहेत का नाही आम्हाला? पाकिट पाकिट पडून खाली, पाकिट पडून खाली।